हॅलो फ्रेंड, तर निमिष आलेला आहे स्कूलने आणि स्कूल आल्यानंतर मम्मा मला हे खायचं आहे ते खायचं आहे, म्हणजे त्याचं मेन म्हणजे मॅगी खायचं होतं. मी त्याला मॅगी करून देत नव्हते म्हणून गेलेला आहे माझ्यावर रागावला. त्याला खूप सारे ऑप्शन दिले पण त्याला काहीच खायचं नव्हतं त्यातलं आणि दिवाळीचं पण होतं ते पण नाही खायचं. तर मला न सांगता तो गपचूप इथे पापड भाजता आणि माझ्यावर राग करत आहे. मम्मा तुला पोळवीन असं म्हणतोय. तर हे अशा पद्धतीने नटखट बालाचं आमच्या चालू आहे. आणि ते बघा कसं स्वतः पापड भाजून स्वतः इथे खात बसलेला आहे मस्तपैकी रिमोट हातामध्ये कसा बसला आहे बघा. आणि टी व्ही बघत आहे, यूट्यूबवरती शॉर्ट बघत बसलेला आहे. मुलांना पापड खूप आवडतं आणि रुसला आहे माझ्यावर, तो आता बोलतच नाही आहे. ट्युशनला गेला आणि बघा मी मला आता तो ट्युशन येईल त्याच्या आवडीची मॅगी बनवून ठेवावी. ॲक्च्युली मला बनवायचं नव्हतं मॅगी, कारण की सारखं बाहेर असं काही ना काही होतं ना जंक फूड खाणं, म्हणून मला बनवायचं नव्हतं. पण त्याचा खूप हट्ट होता. मग नंतर एकतर ट्युशनला जाताना मला बाय पण करून गेला नाही, तर बाय न करता कधीच जात नाही तो, त्यासाठी बनवलं मी. सरप्राईज. रडूबाई त्रास देतो मला एवढं. किती पाहिजे? निमिष गेला कपडे बदलायला, त्यानंतर सासूबाईंनी ते काजू दिलं आणि त्या आहे ते काजू खात बसलेले आहेत मस्तपैकी. त्यांचं प्रवचन जे काय असतं ते ऐकत बसलेलं आहे. त्यांना तेवढंच करमणूक होते, प्रवचन आवडतं त्यांना हे करायला. आणि आता चिकू कपडे चेंज केले का? कपडे चेंज केले, कपडे का चेंज केले? आणि काय खातोय बघा, दूध पावडर. पागल, आईला त्रास देतो. या कुठे गेला होता साहेब तुम्ही? या साहेब कुठे गेला होता तुम्ही, हँडसम बॉय माझा? त्या तिघांना मॅगी दिली आणि त्यानंतर बघा मला अजिबात खायची मॅगी इच्छा नव्हती, त्यामुळे तुम्ही चकली घेतलेली आहे खायला. चला तर बाय, काळजी घ्या सगळ्यांनी, बाय.